हरी। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। वासुदेव हरी। तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे। हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेली ही ओवी ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 9व्या अध्यायातील पहिली ओवी आहे। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयाचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री गुरुचरण, ते नमस्कारो नियथा। तेव्हा ज्ञानेश्वर महाराज या 9व्या अध्यायाची सुरुवातच करतात। तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे। हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका। प्रत्येक मनुष्य सुखासाठी धडपड करत असतो, आणि तुम्हाला जर सुख हवं असेल तर देवाची भक्ती केली पाहिजे। मग भक्तीचे 9 प्रकार सांगितले गेलेले आहेत। 9विधा भक्ती आहे। श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, पादसेवन, अर्चन वंदन सख्यत्व दास्यत्व आत्मनिवेदन। या प्रकारे भक्तीचे 9 प्रकार आहेत। प्रत्येक भक्तानं यातील एक एक भक्ती करून आपला उद्धार करून घेतलेला आहे। आता पहिली जी भक्ती आहे ती श्रवण भक्ती आहे। मग श्रवण भक्ती कोणी केली तर आपणाला परीक्षिती राजाची कथा माहिती आहे। महाराजांनी भागवत कथा मागच्या महिन्यामध्ये सांगितली। शुक महाराजांनी परीक्षिती राजाला श्रीमद भागवत कथा सांगितल्या। 7 दिवसामध्ये या परीक्षिती राजाचा उद्धार झाला। कशामुळे झाला? श्रवणामुळे झाला। पण ते श्रवण कसं केलं त्याने? एकाग्र चित्तानं केलं श्रवण। ज्याप्रमाणे चुकली या पुत्राची शुद्धी वार्ता, जेने सादरे परिसे माता, आणि तेने आदरे हरिकथा परिसावी। श्रवण कसं केलं पाहिजे? एकाग्र चित्तानं श्रवण केलं पाहिजे। आपल्या सर्वांगाचे कान करून कथा ऐकली पाहिजे। नाहीतर बसायचं इथं फिजिकली हिअर अँड मेंटली समवेअर, त्याचा काही उपयोग होत नाही। सर्वांगाचे कान करून
आपण एकाग्र चित्तानं जर हरिकथा श्रवण केली तर आपणाला मोक्ष मिळू शकतो आणि सुख आणि समाधान मिळू शकतं. श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे. मुळात भाव हा महत्वाचा आहे. भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती आणि बळेविन शक्ती बोलू नये. आपला भाव पाहिजे. भाव बळे आकळे, एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. देवाला भावाची गरज आहे. देवा कारणे भाव तस्मात द्यावे नलगे फारसे वित्त. झाले जरी एकचित्त तरी बहुत, आणि एवढ्यासाठी नका करू वाताहत गा. आपली श्रद्धा असली पाहिजे आणि आपला भाव असला पाहिजे. तेव्हा श्रवण ही सगळ्यात सोपी भक्ती आहे. त्याला काही सांडावं मांडावं काही लागत नाही, काही द्यावं लागत नाही, घ्यावं लागत नाही. एका ठिकाणी बसायचं आहे आणि हरिकथा लक्षपूर्वक ऐकायचे. लक्ष पाहिजे कथेकडं. आपलं एकाग्र चित्त सर्वांगाचे कान करून आपण वक्त्याकडं लक्षपूर्वक श्रवण केलं पाहिजे. श्रवण करणाऱ्याचा अधिकार फार मोठा आहे. कारण चंद्रकांत द्रवता किर होय, परिती हातवटी चंद्रिकेनो हे. म्हणून वक्ता तो वक्ताच नव्हे श्रोतेविन. ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्याच अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की श्रोत्यांचा अधिकार फार मोठा आहे. वक्त्याला किंमत नाही. श्रोता असेल तर वक्ता आहे, नाहीतर वक्ता एकटा काय करणार आहे? वक्ता काय ओरडत बसणार आहे का? नाही. आणि म्हणून श्रोत्यांचा अधिकार फार मोठा आहे. ज्ञानेश्वर महाराज पहिल्या अध्यायात प्रारंभीच म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती. म्हणून का बोल जरी गंगावरती स्वीकाराल किझी. ज्ञानेश्वर महाराजांनी श्रोत्यांना प्रत्यक्ष भगवान शंकराच्या मूर्ती म्हटलेला आहे. आणि म्हणून श्रोत्यांचा अधिकार फार मोठा आहे. असणारा परीक्षिती राजा सर्वांगाचे कान करून कथा ऐकत होता. कारण परीक्षिती राजाला भीती वाटत होती. कशाची? आपलं मरण 7 दिवसात आलेलं आहे. शृंगी ऋषींनी शाप दिलेला होता. तुम्हाला कथा माहिती आहे. हा परीक्षिती राजा कोण? आपणाला महाभारतातली कथा माहिती आहे. अर्जुन, धनुर्धारी अर्जुन, त्या अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, आणि अभिमन्यूचा मुलगा हा परीक्षिती आहे. हा परीक्षिती ज्यावेळी आईच्या पोटामध्ये होता त्यावेळी हे कुरुक्षेत्रावरचं युद्ध नुकतंच संपत आलेलं होतं. आणि या कौरवांच्या बाजूने असणारा द्रोणाचार्याचा मुलगा अश्वत्थामा यानं भयंकर असं एक अस्त्र सोडलं आणि या पांडवांचा वंश नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा परीक्षिती आपल्या आईच्या पोटामध्ये होता. गर्भावस्थेत असणारा हा मुलगा, त्या ब्रह्मास्त्राचा एवढा परिणाम होता की त्या गर्भामध्ये ते ब्रह्मास्त्र जाऊन त्या मुलाचा वध करण्याचा प्रयत्न केला. पण श्रीकृष्णानं या असणाऱ्या गर्भातल्या बाळाचा त्या ठिकाणी सांभाळ केला, संरक्षण केलं. कारण श्रीकृष्णाच्या हातामध्ये सर्व सत्ता आहे. चाले हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलविते हरिवीन, आणि देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन चुकू नये. त्याचं भजन केलं पाहिजे. कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्याची सत्ता आहे. त्या श्रीकृष्णानं त्या बाळाचा सांभाळ केला, त्याला वाचवलं. आणि ज्यावेळी त्या मुलाचा जन्म झाला त्यावेळी ते मूल प्रत्येकाकडे पाहायला लागलं, मला कुणी वाचवलं, त्याचा ते शोध घ्यायला लागलं. आणि ज्यावेळी श्रीकृष्णाला पाहिलं त्यावेळी बरोबर त्या बाळानं श्रीकृष्णाला ओळखलं, म्हणजे त्याची परीक्षा केली. आणि म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? परीक्षिती असं त्या बाळाचं नाव ठेवलं. आणि पुढं हा मोठा झाला त्यावेळी
असणाऱ्या या कलियुगाचा प्रारंभ झालेला होता. आणि कलियुगामध्ये सगळीकडं पापाचरण होऊ लागलेलं होतं. दुष्ट प्रवृत्ती वाढलेली होती. सत्प्रवृत्तीचा लोप होत चाललेला होता. ऐका कलीचे महिमान, असत्या रजले जन, पापा देती अनुमोदन आणि करती हेळन संताचे. संतांची निंदा करणारे लोक या कलियुगामध्ये निर्माण झाले. आणि असणारा या कलीचा प्रभाव या परीक्षिती राजावरती सुद्धा झाला गेला. एके दिवशी असणारा परीक्षिती राजा शिकारीसाठी अरण्यामध्ये गेला. खूप भटकला. त्याला शिकार तर काही मिळालीच नाही. भयंकर ऊन होता. दुपारची वेळ झालेली होती. आणि या परीक्षिती राजाला तहान लागली. पाणी कुठे मिळते का याचा तो शोध घेऊ लागला. जवळच एका ऋषीचा आश्रम दिसला. त्या ऋषीचं नाव आहे शमीक ऋषी. ऋषी ध्यानस्थ होते. आश्रमामध्ये कोणीही नव्हतं. हा परीक्षिती राजा त्या आश्रमामध्ये गेला. त्याला वाटलं मी राजा आहे, हस्तिनापूरचा मी चक्रवर्ती राजा आहे, माझा इथं आदर सत्कार होईल, मला थंडगार पाणी प्यायला कोणीतरी देईल अशी त्याची अपेक्षा होती. पण आश्रमामध्ये कोणीच नव्हतं. आणि असणारे शमीक ऋषी ध्यानस्थ बसलेले होते. आणि मग या असणाऱ्या परीक्षिती राजाला दुर्बुद्धी सुचली. विनाशकाले विपरीत बुद्धी. आणि त्यानं काय केलं? आपला अपमान झालेला आहे, आपणाला इथं कोणी किंमत दिली नाही, आपला आदर सत्कार केला नाही, या विचारानं त्यानं काय केलं? तिथे एक मेलेला साप पडलेला होता. तो ऋषीच्या गळ्यामध्ये घातला आणि निघून गेला. त्यावेळी या शमीक ऋषीचा मुलगा शृंगी, त्याला हे कळलं की आपले वडील ध्यानस्थ बसलेले आहेत आणि कुणीतरी येऊन त्यांच्या गळ्यामध्ये हा साप अडकवलेला आहे. मग त्यानं शाप दिला, घोर शाप दिला की ज्या व्यक्तीनं माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये हा मेलेला साप अडकवलेला आहे तो 7 दिवसामध्ये सर्पदंशानं मरण पावेल. आणि मग ऋषीनं दिलेला शाप कदापिही खोटा होणार नाही. आणि मग असणारे ते शमीक ऋषी त्या ध्यानातून, समाधी अवस्थेतून सावध झालेले आहेत. ऋषींना कळलं की आपल्या गळ्यामध्ये ध्यानस्थ असताना या परीक्षिती राजानं मेलेला साप अडकवला होता आणि आपल्या मुलानं घोर शाप दिलेला आहे. त्या ऋषीला वाईट वाटलं. अपराध किरकोळ आहे, मग असा एवढा शाप द्यायची काही गरज नव्हती. आणि परीक्षिती राजा हा अतिशय उत्तम प्रकारे राज्य करणारा हा राजकर्ता होता. आणि आपला तो राजा आहे. असणाऱ्या शमीक ऋषीनं ताबडतोब आपल्या एका शिष्याला पाठवलं आणि त्या परीक्षिती राजाला सांगितले की महाराज, तुमच्या हातून दुष्कृत्य घडलं आणि त्या ऋषीच्या मुलानं तुम्हाला शाप दिलेला आहे. 7 दिवसामध्ये तुम्ही सर्पदंशानं मरण पावणार. आणि मग परीक्षिती राजाला पश्चाताप वाटलेला आहे. वाईट वाटलं, आपल्या हातून असं व्हायला नाही पाहिजे होतं. पण होणाऱ्या घटना काही चुकत नाहीत. आले देवाजीच्या मना आणि तेथे कोणाचे चालेना. दुर्बुद्धी देणारा, सद्बुद्धी देणारा तोच भगवंत आहे. आणि मग परीक्षिती राजाने विचार केला, आता 7 दिवसात आपण मरणार आहे. मग आपण काय केलं पाहिजे? आता शेवटी आपणाला परमेश्वराला शरण गेलं पाहिजे. सुख समाधान शेवटी तरी मिळालं पाहिजे. यासाठी केला होता अट्टहास आणि शेवटीचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटल्या त्या धावा तृष्णेच्या. आणि मग राजाने विचार केला, आपल्या या देहाचा आपण सार्थक केलं पाहिजे. मग म्हणले कुणाला तरी ऋषीमुनींना शरण गेलं पाहिजे. कारण सत्संगाशिवाय परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून माऊलीने हरिपाठात म्हटलंय, संताचे संगती
मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे पंथे. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात, सत्संगती वेगळे जाण तात्काळ पावावया माझे स्थान. अनिक नाहीच साधन सत्य जाण उद्धवा. आणि मग परीक्षिती राजानं असणाऱ्या संत मंडळींना पाचारण केलेलं आहे. आणि सगळे तिथं संत ऋषी मुनी आलेले आहेत आणि त्यात शुक महाराज सुद्धा आलेले आहेत. शुक महाराज कोण आहेत? ज्यांनी 18 पुराण लिहिले असे व्यास महर्षी, त्यांचा मुलगा हा शुक. तो 12 वर्ष आईच्या पोटामध्ये होता. सर्वसाधारण 9 महिने 9 दिवस बाळ आईच्या उदरामध्ये असतं आणि नंतर त्याचा जन्म होतो. पण हा शुक बालक 12 वर्ष आईच्या पोटातून बाहेर आला नाही. का आला नाही? तर म्हणले या कलियुगामध्ये असणाऱ्या कलीचा वारा वाईट आहे आणि ही माया, भगवंताची जी माया आहे ती आपणाला त्रास देईल. आणि म्हणून शुक महाराज आईच्या पोटातून बाहेर आलेच नाहीत. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले 12 वर्षे लपाले. कापत कापत बाहेर आले ते नागवेच पळाले रे. महाराजांनी एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे, हा मुलगा 12 वर्ष आईच्या पोटामध्ये लपला. तेव्हा व्यास महर्षींनी भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना केली. श्रीकृष्ण प्रगट झाले. व्यासाने सांगितलं, हा माझा मुलगा बाहेर यायला तयार नाही, तुम्ही काहीतरी याला सांगा. आणि आतल्या त्या बाळाला श्रीकृष्णाने सांगितलं की बाळा तू बाहेर ये. तेव्हा तो शुक काय म्हणाला, मला तुमची माया त्रास देईल. तेव्हा श्रीकृष्णानं आश्वासन दिलं, ही माया तुला काही बाधक होणार नाही. आणि मग तो बाळ आपल्या आईच्या पोटातून बाहेर आला तसा पळाला. विरक्त असणारा हा शुक पळायला लागला. व्यासाना मोह आवरेना आणि व्यास त्याला हाका मारू लागले, शुकदेवा थांब. पण शुकानं काय हाक ऐकली नाही. व्यास हाका मारतायत, शुक ओ देत नाही, पण झाडं ओ द्यायला लागली. आणि मग व्यासाने सांगितलं, तू चाललायस ना तर जनक राजाची भेट घेऊन जा. आणि मग जनक राजाची आणि शुक महाराजांची भेट झाली. संगम त्यक्ता सुखी भव असणाऱ्या जनक राजानं उपदेश केला, तू जे काय बरोबर आणलेलं आहे ते टाकून दे आणि मग सुखी हो. तेव्हा शुक महाराजांनी सांगितलं, मी काही संघ काहीच आणलं नाही. म्हणले, मी लंगोटी घातलेली आहे, फक्त हातामध्ये चिमूटभर भस्म आहे तेही टाकून दिलं, लंगोटीही टाकून दिली, आता सगळं टाकलंय. म्हणले, पण मनाच्या ठिकाणी जो अभिमान होता तो तसाच होता. आणि तो अभिमान टाक म्हणजे तू या ठिकाणी ज्ञानी होशील. अशा प्रकारे जनकाने सांगितल्यानंतर निरहंकारी तो झाला. अभिमान मोठा वाईट आहे बघा. नवल अहंकाराची गोठी विशेष नलगे अज्ञानाचे पाठी, झोंबे सज्ञानाचे कंठी, नाना संकटी नाचवी. असणाऱ्या शुक महाराजांचे गुरु जनक झालेले आणि मग शुक महाराजांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. या परीक्षिती राजानं सगळ्यांना बोलावलं आणि योगायोगानं शुक महाराज सुद्धा तिथे गेले. आणि मग शुक महाराजांनी 7 दिवसामध्ये ही भागवत कथा या परीक्षिती राजाला सांगितली. आणि मग परीक्षिती राजाला ज्ञान झालं. मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर, अशी अवस्था झाली. मरणाची भीती संपली. मरण हे प्रत्येकाला येणार आहे, मरण कोणालाच चुकणार नाही. पण माणसानं मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आपण आपल्या जीवनामध्ये सुखासाठी धडपड करतो. आता तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही शिक्षण घेताय. कशासाठी शिक्षण घेताय? आपण शिकून चांगली आपणाला नोकरी लागेल, नोकरी लागल्यानंतर चांगली आपणाला पत्नी मिळेल, मुलं बाळ होतील, पुन्हा बंगला बांधू, गाडी घेऊ आणि आपण सुख प्राप्त करू. सुखासाठी सारी आपली धडपड आहे. पण संपत्तीमध्ये सुख नाही. सुख कशात आहे? आपुला तो एक देव करुणी घ्यावा आणि तेने विन जीवा
सुख नोहे. येरती माईक दुःखाची जणिती, नाही आदी अंती अवसानी. अविनाश करी आपुल्या ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एका मरणेची सरे, आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. तेव्हा जर तो देव आपलासा केला तर आपणाला सुख मिळतं. महाराजांनी एका ठिकाणी म्हटले, सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होशी, आणि जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. तेव्हा देव आपलासा केला की आपणाला सुख मिळतं. पण तो देव आपलासा कधी होईल? देवाला जे आवडतं ते आपण केलं तर देव आपलासा होईल. का आपणाला आवडतं ते आपण केल्यावर देव आपलासा होईल? होणार नाही. मग देवाला काय आवडतं? आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. त्याचं नामस्मरण केलेलं त्याला आवडतं. आपल्या गुरुनी आपणाला जो मंत्र दिलेला आहे त्याचा उच्चार केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, रात्रंदिवस त्याचं चिंतन केलं पाहिजे. नामस्मरण जर केलं तर देवाला आवडतं. कारण दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. दुसरा विषय नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. आणि म्हणून आपण त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि ते सोपं आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, आणि जळतील पापे जन्मांतरीची. न लगती सायास जावे वनांतरा, आणि सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. यावी नानिक असता पै साधन, वाहतसे आन विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेत. सगळ्यात सोपं साधन आहे कुठलं? नामस्मरण. कारण नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. नामस्मरण केल्यानं आपला फायदाच होतो, ते वाया जात नाही. कारण नामाचं सामर्थ्य अतिशय आहे. किती पापी असू द्या, नामस्मरणामुळे त्या पाप्याचा सुद्धा उद्धार होतो. नाम तुझे नारायणा, फोडी पाषाणाला पाना. नाम जपले वाल्मिकानी, फुटली तुमक्याला पाने. आजा मेळा पापराशी, नामे नेले वैकुंठाशी. ऐसा नामाचा महिमा, आणि तुका म्हणे झाली सीमा. एवढं नाम श्रेष्ठ आहे, आणि म्हणून त्याचं चिंतन आपण रात्रंदिवस केलं पाहिजे. ते देवाला आवडतं. आणखी देवाला काय आवडतं? तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांच्या. आपल्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असली पाहिजे. आता तुम्ही या वारकरी संस्थेत आहात, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल अशी मला खात्री आहे ना? प्रत्येकाच्या गळ्यात का नाही? चांगली गोष्ट आहे. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. या गोष्टी देवाला आवडतात. आणखी काय आवडतं? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आणि साधन निर्धारी आन नाही. आषाढी आणि कार्तिकी या दोन महत्वाच्या वाऱ्या प्रामुख्याने केल्या पाहिजेत. आता आपण पंढरपुरातच राहतोय, काय प्रश्न नाही. पण आपण जर इतर ठिकाणी असो तर किमान दोन वाऱ्या, आषाढी आणि कार्तिकी. कारण स्वतः पांडुरंगाने सांगितले, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आणि सांगत असे गुज पांडुरंग. अशा प्रकारे देवाला जे आवडतं ते आपण केलं की देव आपलासा होतो, आणि देव आपलासा झाला की मग आपणाला सुख मिळतं. ज्ञानेश्वर महाराजांनी या 9व्या अध्यायात सुरुवातीला सांगितलं की तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. 9विधा भक्तीतील पहिली 1 नंबरची भक्ती श्रवण भक्ती. श्रवण तुम्ही एकाग्र चित्तानं केलं तर तुम्हाला सुख मिळेल.
आणि त्यानंतरची दुसरी जी भक्ती आहे ती आहे कीर्तन भक्ती. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. ज्ञानेश्वर महाराजांनी याच 9व्या अध्यायात पुढे सांगितलंय, कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, नावचे नाही पापाचे ऐसे केले यमधमा अवकळा आणली, तीर्थे ठाईवरुणी उठविली यमलोकीची खुंटली रहाटी अवघी, यमू म्हणे कवना ते यमावे दमू म्हणे कवना ते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे दोष औषधाशी नाही. याप्रमाणे कीर्तनाचं महत्व आहे. कीर्तन म्हणजे काय? देवाचं नामस्मरण करणे, यालाच नामसंकीर्तन असं म्हणतात. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा जप करणे म्हणजेच कीर्तन करणे असं होय. आणि म्हणून आपणाला जर सुख पाहिजे असेल तर आपण काय केलं पाहिजे? या 9विधा भक्तीचे जे प्रकार आहेत त्या 9विधा भक्तीतील एखादी भक्ती तरी आपण अनुसरली पाहिजे आणि त्या मार्गानं गेलं पाहिजे. साधू संतांनी जे सांगितलंय त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. साधू संतांनी जो राजमार्ग आपणाला दाखवलाय त्याच राजमार्गाने आपण गेलं पाहिजे, तर आपणाला सुख मिळू शकतं. तेव्हा आपली ही प्रवचन सेवा अर्धा तास झालेली आहे, बसण्याची कॅपॅसिटी आहे आणि तुमची परीक्षाही चालू आहे, तेव्हा मी आपला अधिक वेळ घेऊ शकत नाही आणि घेण्याची माझी इच्छा नाही. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धीस गेले, एथ माझेची उरले पायिकपण, न्यून्यते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुमते विनवितसे, आपुलिया बळे मी नाही बोलत, सखा भगवंत वाचा त्याची. तेव्हा आमचे मित्र भोसले महाराज त्यांनी आज माझी आठवण काढली आणि मलाही त्यांची आठवण झाली आणि मी त्यांना फोन केला. ते म्हणले मीच करणार होतो फोन, पण तुमचा आला, बरं झालं म्हणले, तुम्ही 4 वाजता या म्हणले. आणि याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी मला बोलावलं आणि ही प्रवचनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली, तेव्हा मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. झालेली सेवा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या चरणी, या पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वासुदेव हरे विश्वात्मके देवे ये देवाग्यत तोषावे ओशोनी मज द्यावे पसायदान हे, जे कटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, सदा कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव शिवशांचे, चंद्रमय जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिहि लोकी, बजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवावे, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो,
येणे वरे ज्ञान देवो सत्या झाला ते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हरी